नमस्कार, माझ्या अंतरंग या चॅनल करता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर जुन्या आणि नव्या दोन्ही व्ह्यूवर्सना सबस्क्रायबर्सना मनापासून धन्यवाद। ह्या चॅनलवरती आवर्जून येऊन व्हिडिओ बघण्याकरता। तर ऊन लागत होतं, गरम होत होतं, म्हणून फ्रीजमधली पपई काढली आणि खात बसले होते। खूप म्हणजे आमच्या घरचीच पपई आहे, परंतु एक नंबर टेस्ट, एक नंबर। म्हणजे इतकी गोड आहे आणि इतकी पौष्टिक आहे। ती सेंद्रिय असल्यामुळे तिची टेस्टच वेगळी असते। तर म्हटलं पेपर तपासत बसले होते, जरा लिखाण होतं, दोनच पीस आणले फ्रीजमध्ये काढून। ते खूपच गोड लागायला लागले आज, कालपेक्षा खूपच छान। तर पेपरचा बट्ट्या तपासायचा चालला होता, वहीचं लिखाण होतं, थोडंफार म्हटलं लिहून घ्यायचं आणि नंतर व्हिडिओ बनवायचा। व्हिडिओ बनवून परत आज आमच्याकडे गुरुवारी बाजार असतो बांबवड्याचा, बाजारला जायचं, परत येऊन लिखाण करायचं, थोडंफार घरातलं काम असं। तर कोल्हापूरला गेलतो आम्ही आणि फुलांचं प्रदर्शन होतं, खूप मोठं प्रदर्शन होतं। म्हणजे इतकं मोठं की बघण्याचंच 2 तास गेले। फिरत फिरत बघत बघत आम्ही असं जात होतो। तर आणि एक दालन असं होतं की ते पूर्ण कृत्रिम फुलांचं होतं आणि दुसरं असं होतं की ते नैसर्गिक फुलं होती, झाडावर उगवलेली, झाडांना लागलेली। तर असं या फुलांचं प्रदर्शन बघत बघत आम्ही आपलं निवांत गप्पा मारत रमत गमत आपलं चाललो होतो। कसं बघा, आता फुलांचं प्रदर्शन बघणं म्हणजे ही एक खूप अपूर्वाईची गोष्ट असते आणि कोणालाही कंटाळा येत नाही फुलांचं प्रदर्शन बघताना। मन अंतर्मन एकदम उल्लसित झालेलं असतं। फुलं बघत बघत या दालनातून त्या दालनात, त्या दालनातून त्या दालनात आम्ही गेलो। तर तिथं असंच आम्हाला आमच्यातले एक शिक्षक गाठ पडले। तर म्हणाले, मॅडम काय बघून झालं का सगळं? म्हटलं किती छान हो सर, खूप खूप आवडलं। तर मी म्हटलं अगदी म्हटलं विज्ञान पण इतकं पुढे गेलं आहे की आता कृत्रिम जी फुलं आहेत प्लास्टिकची ती पण ओळखून येत नाहीत आणि नैसर्गिक फुलं आहेत ती पण ओळखून येत नाहीत। मी म्हटलं देवाची करणी आणि नारळात पाणी। तर ते म्हणाले असं काय नसतं, तुम्ही फारच म्हणजे ते देवदेव वगैरे करता, पण ॲक्च्युली असं काय नाही की आपण एक अस्तित्व, एक शक्ती मानतो। तर म्हणाले तुम्ही फार करता, म्हणजे असं काय असतं का? विज्ञानवादी युगात आपण जगतो 21व्या शतकात आणि असं नसतं हो, आपण शिक्षक आहोत आणि आपण असली उदाहरणं द्यायची। तर म्हटलं ठीक आहे। मग आम्ही आपली दोघीजणी, माझी मैत्रीण आणि मी, आम्ही आपलं आलो। मग आम्ही आता एसटीतच बसलेलो, एसटीने येत होतो। तर ती म्हणाली बघितलं का, एक एक लोक इतकी विज्ञानवादी असतात की त्यांना कितीही सांगा तुम्ही ते। तर मी म्हटलं विज्ञानवादी असायलाच पाहिजे, माणसानं का असू नये, परंतु आपल्याला आपल्या मनात एक अशी कुठली ना कुठली अशी एक गोष्ट असते की आता आपण जीवन जगत असताना अशा अनेक अडचणी येतात, अनेक घटना आपल्याबरोबर घडतात। तर ती म्हणाली आपण त्या सरांनी असं काही म्हणायची गरज नव्हती ना। तर म्हटलं हे बघ, ज्याची त्याची विचारसरणी असते, जाऊ दे, आपण कशाला त्याच्यावर लक्ष द्यायचं। तर मग मी तिला म्हटलं बघ, आता एवढी सुंदर फुलं बघितली, माणूस काय कुठल्याही प्रकारचं फुल तयार करू शकतो। म्हणजे तो प्लास्टिकचं करेलच करेल, सोन्याचं करू शकतो, चांदीचं करू शकतो, पितळेचं करू शकतो, तांब्याचं करू शकतो, ॲल्युमिनियमचं करू शकतो, अगदी अगदी वॅक्सची पण तो फुलं तयार करतो, म्हणजे मेणापासून तयार केली। परंतु त्याच्यात तो सुगंध भरू शकत नाही। आता आपण या दालनात फिरता फिरता आपल्याला प्लास्टिकच्या फुलांचा कुठं वास आला का? नाही आला। आपण जेव्हा खरोखर फुलांच्या दालनात गेलो, जी खरी फुलं होती त्या दालनात आपल्याला एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध भरून राहिलेला दिसला, जसा की चाफा, मोगरा। त्याचा सुगंध फार वेगळा आहे, म्हणजे तो असा लांब जरी असला तर तो दरवळत दरवळत आपल्यापर्यंत येऊन पोचतो। तर ती म्हणाली हो, पण आपण कुणाला सांगू शकत नाही, पण आपण सांगायचंच नाही म्हटलं। तो एक आपल्या अंतर्मनाचा आवाज असतो, कुठली पण गोष्ट करताना आतला आवाज आपल्याला ऐकता आला पाहिजे, तो काय सांगतोय हे महत्त्वाचं आहे। आपल्याला जे वाटत असतं तेच खरं असतं,
माझं थोडं ध्यानधारणेवर अधिक प्रेम आहे. म्हणजे प्रेम म्हणजे मी न चुकता ध्यानधारणा करते. तर ध्यानधारणेवरती लक्ष असल्यामुळं मी कुणाच्या फारसं ह्याच्यात पडत नाही, डिस्कशन करून काय त्यांना सांगावं आपलंच मत ठामपणे मांडून, नाही नाही मी म्हणते तेच बरोबर आहे, असं काय आपण करू शकत नाही. कारण हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा भाग असतो. मग हा मी आपलं डिस्कशन करत करत परत तिथंपर्यंत आलो, घरापर्यंत आलो. झाला तो विषय मिटला. परत काही दिवसांनी तेच सर आम्हाला गाठ पडली. तर ती माझी मैत्रीण आणि आम्ही आता दोघी सोबतच होतो गेलेलो असंच. तर ती म्हणाली, काय हो सर एवढी छान त्या दिवशी फुलं होती आणि म्हणाला असा काय ते नैसर्गिक फुलांना तुम्ही नावं ठेवली. तर ते म्हटले मी कुठं नावं ठेवली, नावं वगैरे काय नाही ठेवली हो, पण आपण शिक्षकांनी विज्ञानवादी असायला पाहिजे. तर ती म्हणाली काही गोष्टी विज्ञानाला शक्य असतात, काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. तुम्ही काही गोष्टी या ध्यानधारणेनं किंवा आपलं एक आपल्या अंतर्मनात जाऊन काही गोष्टी आपण शिकत असतो, बघत असतो, करत असतो. तर ते काय सगळ्यांसाठी नसतं. तर कुठल्या गोष्टीवर आपण काय फोकस करतो आणि किती अंतर्मनात काही गोष्टी साठवून ठेवतो. इतरांनी सांगणं आणि स्वतःला बघा, आता आपल्याला जर कोण म्हणालं तर माझा गुडघा दुखतो आहे आणि कोणी जर आपल्याला म्हणालं की मला डोक्यावरची गोळी द्या, तर गुडघा आणि डोका वेगळे पार्ट आहेत. तर आपला गुडघा दुखतो तर आपण गुडघ्यावरचंच औषध घेतलं पाहिजे. तर तसं असतं. तर कुणाशी वादविवाद करणं, सांगून त्यांना समजावून सांगण्याच्या भानगडीत फारसं पडायचं नाही. कारण तो एक टप्पा असतो, टप्पा 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 गाठतो. तुम्ही एक विशिष्ट पातळी गाठता, त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी अनुभूती व्हायला सुरुवात होते. तर ते आरोग्यासाठी पण चांगलं असतं, मनासाठी पण आपल्या चांगलं असतं. आपण स्ट्रॉंग सुदृढ असं मन निर्माण करण्यासाठी ध्यानधारणा म्हणजे विपश्यना, तर या गोष्टी आपण करू शकतो. तर माझा हा अनुभव असतो की मी म्हणजे आता फार गर्दी वगैरे असते, एकत्र कार्यक्रम वगैरे असतात, तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं परत परत त्या गोष्टी बोलणं सांगत राहणं आवडत नाही. मला खूप असं गर्दीच्या ठिकाणी गेलं की खूपच कोंडल्यासारखं होतं आणि मग सगळ्यांचे विचार असे मनात घ्यायचे, मग त्याच्यावर आपण मनातल्या मनात विचार करत राहायचं. तर हे सगळं मी आता सोडूनच दिले. जास्त कोणाचा विचार करायचा नाही. आपण भलं आपलं काम भलं जर करता आलं तर काही चांगलं करायचं, कारण त्याचं रिवॉर्ड आपल्याला कधी ना कधी मिळणार असतं आणि ते मिळतंच. योग्य ठिकाणी योग्य वेळी गरजेच्या वेळी नक्की तो रिवॉर्ड आपल्याला मिळतो. तर कोण काय म्हणतं याच्यावर लक्ष द्यायचं नाही. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो, ज्याच्या त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मनस्वास्थ्याचा विषय असतो. तर जाऊ दे, विषय कट. आता एक पीस राहिला तो खाते. तर हा व्हिडिओ मी आपलं माझ्या मनातले विचार मांडले, कारण मी ध्यानधारणा या विषयावर प्रचंड प्रेम करणारे. योगा आणि ध्यानधारणा या दोन गोष्टी मला खूप आवडतात. त्यांनी मला स्वतःला खूप अनुभूती दिली. त्यामुळं इतरांचं ऐकण्याच्या भानगडीत मी जास्त पडत नाही. स्वतःला त्याची जर रिझल्ट चांगले येत असतील, आउटपुट चांगले असतील तर नक्कीच करायला पाहिजे. थोडा पीस राहिला खाते. तर व्हिडिओ कसा वाटला या पपई खायला.